अरे तुला माहिती ना तो सांगायला हवाय काय माहितीये काय आपली होली पौर्णिमा झाली ना की होली पौर्णिमा झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी पालखी कातरवाडीत जाते 2 दिवस आता 2 दिवस आल्याच्या नंतर आजचा संपला कातरवाडीचा दिवस त्यामुळे आम्ही हा देवाचा देवकं घेऊन करतो एवढं तू उडे उडे कशाला मारतो तर मित्रांनो आता आपण पुन्हा आपल्या मंदिराजवळ आलेलो आहे. इथे आपलं मंदिर आहे ग्रामदेवतेचं श्री कालभैरव आणि इथं आपला या ठिकाणी आपले कार्यक्रम होतात. तर यावर्षी आपल्याला काय कार्यक्रम नाही होणार पण इथं पहिले थाप मारतील तर आम्हाला दरवर्षी थाप मारायला लागते. या ठिकाणी इथं आपली थाप मारतील. थाप मारल्यानंतर मग आम्ही पुन्हा घरी जाणार आणि पुन्हा इथं पालखी ठेवतील. कारण आता पालखी आहे आमच्या दुसऱ्या वाड्यामध्ये पालखी कारण कातरवाडीमध्ये मित्रांनो 2 दिवस पालखी येते. म्हणजे म्हटले 2 दिवस पालखी येते. एक दिवस असतो कातरवाडीला पहिला मान दुसरा दिवस असतो तो अंजनवाडीला. अशा प्रकारे 2 दिवस कातरवाडीमध्ये पालखी असते. आज आहे अंजनवाडी पालखी. आता पालखी येईल थोड्याच वेळात त्याच्यानंतर थाप मारतील त्यानंतर मग सर्व आपल्या घरी जातील. तर बघूया आपण कशा प्रकारे थाप मारतील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल. या व्हिडिओ लास्टपर्यंत मित्रांनो बघत राहा. पुत्र काय जो करीतो उताराचा पुत्र काय जो करीतो सकाळ सकाळ जो उठतो सकाळ सकाळ जो उठतो मुखमंडळ जो धोवितो मुखमंडळा धोवितो चित्रंबा
बाहुली काम कमवितो आओ चित्रम बाहुली काम कमवितो पाच पानाचा विडा जो हातामध्ये घेतो आओ पाच पानाचा विडा जो हातामध्ये घेतो साक्षी विना हातामध्ये घेतो साक्षी विना हातामध्ये घेतो अहो पहिलं नमन अरे तुला माहिती ना तो सांगायला हवाय काय माहितीये काय आपली होली पौर्णिमा झाली ना की होली पौर्णिमा झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी पालखी कातरवाडीत जाते 2 दिवस आता 2 दिवस आल्याच्या नंतर आजचा संपला कातरवाडीचा दिवस त्यामुळे आम्ही हा देवाचा देवकं घेऊन करतो तर एवढं तू उडे उडे कशाला मारतो तुझा उंची दाबायचा सकासुर आणि महावीरा म्हणजे सकासुरा आणि तुझा अजून लांब तुला फुलाचा झेला आणि वाटत गोविंद धावत धावत मेला अरे असं वय म्हणजे तू लोकांची पाठलाग करतो शिंगात कशी तू धावत धावत येणार म्हणजे अजून तुझा उंची तमाशा लागेल